नमस्कार, प्रभात समाचार न्यूजमध्ये आपलं मी स्वागत करतो। आज आपण नालासोपारा वसई विरारमध्ये म्हाडा या कॉलनीमध्ये आहोत आणि आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी केली जात आहे। आपल्याबरोबर या मंडळाचे अध्यक्ष आहेत। अध्यक्ष साहेब, आपलं नाव आणि आपण काय सांगाल की मंडळ कसं रजिस्ट्रेशन केलं? जय भीम। आपल्या चॅनेलच्या मार्फत आज आपण इथे आंबेडकरी विचार मंच म्हाडा वसाहत या ठिकाणी आपण आलात आणि आमचा आज प्रथमच इथे तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेले आहेत। प्रथम मी माझ्या या आंबेडकरी विचार मंच मी थोडक्यात माहिती प्रस्तुत तुम्हाला करतो। आंबेडकरी विचार मंच हा 2020 साली स्थापन झालेला आहे आणि मागील 6 वर्षापासून आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून जे महापुरुष आहेत ह्या सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती आमच्या मार्फतीने आम्ही साजरी करतो। आज या आंबेडकरी विचार मंचचं हे 6वं वर्ष आहे आणि मागच्याच वर्षी 12 डिसेंबर 2025ला आंबेडकरी विचार मंच ही नोंदणीकृत संस्था झालेली आहे आणि नोंदणीकृत संस्था झाल्यानंतर प्रथमच पहिलंच वर्ष हे आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी ही जयंती साजरी करीत आहोत। त्यामुळे आम्हाला याचा खूप सार्थ अभिमान वाटतो आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण इथे आलात आणि आमच्या मंडळाची किंवा आमच्या या इथल्या लोकांची जी माहिती गोळा केलीत आणि आपल्या या चॅनेलच्या मार्फतीने पण मी सर्वांना आवाहन करतो म्हाडा वसाहतीमधील त्याचप्रमाणे वसई विरार ह्या पट्ट्यामध्ये राहणारे ज्या सामाजिक संस्था आहेत विविध ज्या बाबासाहेबांच्या नावाने ज्या संस्था कार्यरत आहेत त्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व अनुयायांना मी आवाहन करेन की सर्वांनी एकत्र या आणि एकच जयंती साजरी करा की जेणेकरून सर्व लोकांना त्याचा योग्य लाभ मिळेल आणि जनतेसमोर सुद्धा एक चांगली प्रतिष्ठा निर्माण होईल असं मी सांगतो आणि आपल्या चॅनेलचं मी खूप खूप धन्यवाद आहे। जय भीम। काय सांगाल आमचे मित्र रमेश साहेब, काय सांगाल की आपण निवृत्त झाल्यानंतर अशा ह्या एका मंचावरती उभे आहात आणि तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आंबेडकर जी चळवळ आहे किंवा आंबेडकरांचे जे विचार देशापर्यंत जे पोचले पाहिजे, अखंड या पृथ्वीवरती आंबेडकरांच्या विचारधारणा लोक आत्मसात करून भारताव्यतिरिक्त बाहेरच्या देशांमध्ये पण जनजागृती त्याची जास्त केली जाते, पण आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्राने प्रामुख्याने आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोचायला वेळ झाला असं मला वाटतं। काय सांगाल? प्रथम सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम। खरं जर बोलायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेही महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे उपकार या देशावरती इतके आहेत का त्यांचे जरी आपण जरी आपली चमडी जरी काढून त्याचे जोडे केले त्यांच्या पाय जरी घातले तरी पण त्यांचे उपकार कधी फिटणार नाही। आणि अशा महापुरुषांच्या जयंती करण्याकरता हा विचार कोणी करू नये, एकत्र येण्याकरता की हा तो बाबासाहेब त्यांचा आहे की हे लोक जय भीम बोलतात म्हणून बाबासाहेब त्यांचा आहे, आम्ही जय महाराष्ट्र बोलतो मग शिवाजी महाराज आमचा आहे, असं काय नाही। हे दोन्ही महापुरुष या दोन्ही महापुरुषांनी या संपूर्ण महाराष्ट्राकरता संपूर्ण काही ना काही केलेलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला बद्दल जर बोलायचं गेलं तर त्यांनी इथेच नव्हे तर पूर्ण या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याची जयंती उत्सव त्यांचं चालू आहे। मी रिटायर झाल्यानंतर बघितलं की बाबा खरोखरच हे छोटे मोठे इथे कार्यक्रम चालत असायचे। तुम्हाला तर माहीतच आहे पत्रकार बांधवांना की मी जरी शासनामध्ये जरी होतो तरी माझ्या शासनाचे आज देखील माझ्या शासनाचा माझा कार्यक्रम झालेला आहे। तर आमचा उद्देश तोच आहे का जेणेकरून ही म्हाडा वसाहत आहे यांनी जे आपले मेंबर आहेत ते मेंबर आपले एकत्र जमा झाले पाहिजे। तर फक्त या धार्मिक कामं करता नाही तर प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये धावून येतील आणि सामील होतील। तोच जयंतीचा एक आपण जो सन्मान जो बोलतो जो आपण जो दाखवणार आहे त्याच्यामध्येच ही जयंती साजरी केली असं ह्या महापुरुषांच्या प्रतिमेस त्यांना वाटेल त्यांना। म्हणून आमचा पण विचार आहे की सर्वांनी एकत्र येऊन सगळ्या महापुरुषांची आपण जयंती उत्सव साजरा करूया, कारण त्यांचे उपकार फेडण्याकरता आपल्याकडे हाच एक महमूल उपाय आपल्याकडे आहे।
साहेब, पण या देशाची घटना बनवताना सर्व जाती धर्माचा बाबासाहेबांनी विचार केला आणि सर्व म्हणूनच आज ह्या घटनेवरती सर्व आधारित सर्वांना आरक्षण मिळालेलं आहे, कामधंदा करतायत. पण अशा ह्या जयंतीसाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजेत. हे काय येत नाही, हे एक मोठं दुर्भाग्य आहे आपल्याला, या देशाला लाभलेलं. पण असं नाही झालं पाहिजे. आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे किंवा आंबेडकरी जनतेने सुद्धा, आम्ही प्रामुख्याने भरपूर जनता आहे पण अशा कार्यक्रमाला येत नाहीत. जर प्रत्येक व्यक्ती ज्याप्रमाणे बौद्ध विहारामध्ये जर उपासनेसाठी आले आणि प्रत्येक मुलावरती चांगल्या प्रकारचे जर संस्कार झालेत आणि काय हे आहे हे जर समजलं तर ते काम करतील. हे देशाची पुढे काहीतरी राज्यघटना पुढे चांगल्या प्रकारची राहील. काय वाटतंय तुम्हाला? ज्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने ज्या टायमाला घटना लिहिली या देशाकरता, त्या टायमाला त्यांनी कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता ही घटना प्रत्येकाला ही घटना ही लागू होईल. आणि आज त्यांच्या घटनेवरतीच हे राज्य चाललेलं आहे. म्हणून ज्यांना कोणला आता तुम्ही बोलता, परंतु आता बदल फारच मोठा झालेला आहे. कारण ह्या वसाहतीमध्ये जे आमच्या माडामध्ये प्रत्येक विंगचे जे बिल्डिंगचे जे नंबर आहेत, तर मी ह्या वर्षी मी पण बघितलेलं की प्रत्येक कॉम्प्लेक्स वाईज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या धूमधामीने त्यांनी साजरी केलेली आणि आता देखील त्यांनी साजरी केलेली. त्याच्याकरता हा जो काय माहोल आहे, तो माहोल तुम्ही बघता तो कमी आहे. परंतु जागजाग्या त्यांनी जयंती ठरवली होती आणि पहिलं आमचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांचं हे पहिलंच वर्ष हे आहे. त्याच्याकरता त्यांना कळालं नव्हतं, परंतु काही लोक आमच्याकडे संपूर्ण हे आले आणि बोलले आमची थोडी मोठी चुकी झालेली आहे, पण ही चुकी पुढच्या वर्षी होणार नाही. आपण संपूर्ण जण एकत्र येऊन महापुरुषांची जयंती एका धूमधाममध्ये साजरी करू अशी त्यांनी सर्वांनी प्रत्येक कॉम्प्लेक्सचे सेक्रेटरी चेअरमन यांनी येऊन आम्हाला ग्वाही दिलेली. आणि असं काही नाही की बाकी दुसरे हे करते दुसरे ते लोक येत नाहीत, तर असा गैरसमज काही नाही. सगळेजण एकच आहेत, सगळे बाबासाहेबांना मानतात, फक्त त्यांची विचार मागता अजून कोणाला कळत नाही. कालपासून काय कार्यक्रम इथे चालू झाले आहेत आणि आता रात्रभर काय कार्यक्रम आहेत? रात्रीपासून तर कार्यक्रम सुरूच होते. आपल्या इकडे पोलीस बांधव पण आम्हाला भेट देण्याकरता आले होते. बाकीच्या आजूबाजूकडे जे मंडळ ते सुद्धा भेट देण्याकरता आले होते. रात्रीपासूनच छोट्या लहान मुलांचे गाण्यांचा कार्यक्रम झाला, बुद्धवंदना झाली, छोट्या मोठ्या वक्त्यांचे इथे भाषणे झाले थोडेफार. त्यानंतर थोडा टायमिंगचा वेळ असताना होता, त्याकरता तो कार्यक्रम आम्ही रात्री 12:30 वाजेपर्यंत आम्ही सुरू ठेवला. 12 नंतर, कारण सकाळी परत सगळ्यांना जमायचं होतं. बुद्धवंदना झाल्यानंतर इथून महामानवांना अभिवादन करण्याकरता आपली महानगरपालिका इथे अभिवादन करण्याकरता सगळेजण गेले. त्यानंतर इथून एक सकाळची परत एक रॅली काढली, प्रत्येक मंडळांना भेट देण्याचं काम केलं. सर, आता थोड्या वेळातच महापौरांचं आगमन होणार आहे इथे. हो, प्रथम यावर्षी नवीनच महापौर आहेत आणि त्यांच्याकडे काही तुमच्या मागण्या असतील का? सध्या तर कसे ते नवीनच आहेत. जे पण आता ज्या मागण्या त्यांच्याकडे आहेत आम्ही त्यांना ते पत्राद्वारे कळवू, कारण अजून असा कोणता ठोक निर्णय काय घेतलेला नाही. तर आमच्या मागण्या तर पुष्कळ आहेत. इथे जे आम्ही आमचा जे डिवायडर जे आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दरवर्षी त्यांच्या जयंतीला आपण काहीतरी पूजन करतो आणि ते पूजन व्हावं, जेणेकरून इथं जी जागा जी खाली आहे त्या जागेवरती काही लोक ज्यांना काही समजत नाहीत ते लोक येऊन ह्या ठिकाणी कचरा टाकायची कामं करतात. काही इकडले पब्लिक जे असतात मग त्यांना वाटत नाही, पण या ठिकाणी काहीतरी घाण बिना त्या ठिकाणी टाकतात. तर आम्हाला त्यांची एवढीच मागणी राहील, जे आपले रिटायर्डमेंट जे सिटिजन जे झालेले आहेत आणि जो चौक आहे त्या चौकामध्ये आम्हाला 2-3 त्यांनी जर बाकडे लावून दिले आणि एखादा पेपर वाचण्याकरता काहीतरी एक उपन त्यांनी चालू करून जर दिला तर फारच महापौर साहेबांचं खरोखर याच्यावरती मोठा आंबेडकर विचार मंचवरती आणि वाडा रहिवाशांवरती फारच मोठे उपकार होते. नक्कीच आता थोड्या वेळातच ह्या मंचावरती महापौरांचं आगमन होणार आहे आणि प्रत्येक त्यांचं आगमन झालं आहे. फक्त प्रत्येक महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करून होणार नाही, तर प्रत्येक महापुरुषांचे विचार आचार त्यांच्या तिथे मांडले पाहिजेत आणि त्यामुळेच चांगल्या प्रकारचे असे कार्यक्रम होऊ शकतात आणि विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तुर्तास आपण थांबणार आहोत. आताच आपले महापौर साहेबांचं आगमन झालं आहे, तर त्यांचं आम्ही इथे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम चालू होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.